चला तर मग मंडळी, आज मी तुमच्यासाठी एक अशी रेसिपी घेऊन आलेले आहे. ती दिसायला जितकी सुंदर आहे, खायला तितकीच चविष्ट आणि आरोग्यदायी आहे. मुलाच्या डब्यासाठी किंवा सणासुदीला सीझन मध्ये काही गोड बनवायचं असेल तर हा उत्तम पर्याय आहे. सर्वात आधी मी काय केले हे तुम्हाला सांगते. मी ताजी रसरशीत गाजर घेतली, स्वच्छ धुतली आणि छान शिलून घेतले. मी सोबतच एक छान बीट घेतले, ते पण स्वच्छ धुवून घेतले, साल काढून छान कट करून घेतले. सुरुवातीला कट केलेले बीट मिक्सरच्या पॉट मध्ये टाकून छान बारीक असा पेस्ट तयार करून घेतला. बीट मिक्सरला फिरवताना थोडीफार पाण्याची गरज पडली तर टाकले तरीही चालेल. एका चाळणीचा वापर करून बीटरूटचा ज्यूस छान गाळून घेऊ. तुम्ही म्हणाल यामध्ये वेगळं काय? तर यात मी टाकलेला आहे बीट. बीटमुळे बर्फीला जो गर्द लाल रंग येतो ना, तो कोणत्याही कृत्रिम रंगापेक्षा भारी दिसतो आणि बनवण्याची पद्धत ती पण वेगळी आहे. या ठिकाणी मी 1 किलो गाजराचा वापर केलेला आहे. या प्रकारे गाजर मी छोट्या छोट्या तुकड्यामध्ये छान कापून घेतलेले आहे. आता इथे एक छोटी टिप्स सांगते. जनरली आपण गाजर किसतो, पण वेळ वाचवण्यासाठी आणि बर्फीला एकसारखं टेक्स्चर आणण्यासाठी गाजराचे काप मिक्सरला फिरवून घेतलेले आहे. यामुळे आपलं काम अगदी सोपं होते. मिक्सरमध्ये गाजर फिरवताना थोडे थोडे करतच फिरवावे. थोडे थोडे गाजर फिरवल्यामुळे गाजराचे एकदम बारीक पेस्ट तयार होते. मिक्सरला फिरवल्यामुळे हाताचा कष्ट खूपच वाचला. नाहीतर गाजर खिसून खिसून हाताची तर फारच एक्सरसाइज होते. कोणाला गाजर खिसायला आवडते कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका बरं. नाहीतरीही एक वेळा खिसून मॅश करावेच लागणार आहे. तर मिक्सरला फिरवलेले अगदी सोपे. गॅसवर पॅन ठेवून ते गरम झालेले आहे. सुरुवातीला 1 चम्मच इतके तूप वापरलेले आहे. सुरुवातीला मिक्सरला फिरवलेले मिश्रण सर्व थोडे थोडे करत पॅन मध्ये टाकून घेऊ. सर्व मिश्रण टाकल्यानंतर एकसारखे मिश्रण मंद आचेवर परतत राहावे, जेणेकरून बुडाला लागणार नाही. तुम्हाला गाजराचा हलवा आवडतो की बर्फी? कमेंट मध्ये नक्की सांगा. एकसारखे फिरवत राहावे. थोडा कलर बदलल्यानंतर तुम्ही बघू शकता मंडळी, थोडा कलर बदललेला आहे. बर्फीचा टेक्स्चर आणि चव बदलविण्यासाठी मी मलईचे 1 वाटी दूध वापरलेले आहे. जर तुमच्याकडे दूध नसेल तर मिल्क पावडर ही वापरली तरीही चालेल. दूध वापरणे गरजेचे आहे. दूध टाकून छान फिरवून घ्यावे. मंद आचेवर सर्व मिश्रण एकजीव करून घ्यावे. या ठिकाणी थोडा गॅसचा पॉवर वाढवून 5 मिनिटं आलटून परतून घ्यावे. नंतर या ठिकाणी मी विलायची आणि जायफळची बारीक केलेली पावडर वापरलेली आहे. वाह, सुगंध इतका जबरदस्त की घरभर पसरलेला आहे. या ठिकाणी मी 1 वाटी खडी साखर वापरलेली आहे. ही साखर थोडी जाड असली तरी आरोग्यासाठी खूप छान असते. आम्ही नेहमी खडी साखरच वापरत असतो. साखर टाकून परतत राहावे. मंद आचेवर 5 मिनिटं असेच परतत राहावे. थोडा साखरेला पाक सुटू द्यावा. या ठिकाणी मी आधी बीटरूटचा ज्यूस काढून ठेवलेला होता, तो यामध्ये टाकून छान मिक्स केलेले आहे. लक्षात ठेवा, बीट जास्त टाकू नका, नाहीतर बीटची चव लागणार. हे मिश्रण छान घट्ट होऊ द्यावे. या ठिकाणी थोडे तूप वापरावे. तूप टाकल्यामुळे बर्फीला चकाकी येते आणि बर्फी चमकदार आणि खायला पण सुंदर लागते. जेव्हा हे मिश्रण पॅन सोडू लागते तेव्हा समजायचं की आपली बर्फी सेट व्हायला तयार आहे. एका ताटाला छान तूप लावून हे तयार मिश्रण गरम गरम असताना प्लेट मध्ये टाकून छान थापून घेऊ. थंड झाल्यानंतर हे बर्फी सेट होते. वरतून काजू बदामचे काप लावून छान डेकोरेट करू. मुलाला केव्हा गोड खायची इच्छा झाली तर मुलासाठी ही बर्फी एकदम बेस्ट आहे. यात आपण खडीसाखर वापरलेली आहे. बीट आणि गाजराची पौष्टिकता पण भरपूर आहे. ही मिठाई फ्रीज मध्ये ठेवून 8 ते 10 दिवस सहज खाऊ शकता. 15 ते 20 मिनिटांत थंड झाल्यानंतर वड्या पाडण्यासाठी एकदम सोपी जातात. बघा की मंडळी, किती सुंदर झालेली आहे आणि सेट झाल्यानंतर किती छान वड्या कापल्या जात आहे. बघता क्षणी खायची इच्छा झालेली आहे. ही बर्फी तुम्ही एकदा नक्की करून बघा आणि तुमच्या घरच्याला कशी वाटली कमेंट मध्ये नक्की सांगा बरं. तेवढं सबस्क्राईब करायला विसरू नका बरं.